तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये दुष्काळाच्या वेळेस त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी 20 ते 25 गावाचा प्रयत्न, त्या ठिकाणी फळबागाचा प्रयत्न आहे। कलेक्टर साहेब या ठिकाणी मी तुम्हाला निवेदन दिलेलं आहे। तर त्याबाबत येवतीच्या तलावात पिण्याच्या पाण्यासाठी व सर्व 20-25 गावाच्या त्या फळबागाच्या योजनेसाठी कसं आपण नियोजन करणार आहात हे महत्वाचा विषय आहे। दुसरा विषय म्हणजे या ठिकाणी जिल्ह्यामध्ये साहेब या ठिकाणी सेतू बंद आहे। तर सेतू बंद असल्यामुळे त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी त्रास होतो। मी तुम्हाला म्हटलं की 2 दिवसाने आपण कालवा समितीची बैठक करतो, त्याच्यामध्ये दादा या जलजीवन मधून पण या ठिकाणी 189 जिल्ह्यामध्ये दादा सगळी निम्मी अर्धवट कामं राहिले, ती अर्धवट कामं झाली ती त्या ठिकाणी चौकशी लावली म्हणून 1 वर्ष झालं दादा। या ठिकाणी 189 त्या ठिकाणी पाईपलाईनची कामं थांबलेली आहेत। त्या ठिकाणी जलजीवन मधून आपल्या राज्य व केंद्र शासनाची त्या ठिकाणी योजना आहे ती अतिशय महत्वाची दादा। त्या ठिकाणी निम्मी कामं झाली, अर्धी थांबले दादा। मोहोळ तालुक्यामध्ये माझ्या निम्म्यात कामं थांबलेली, अर्धी कामं झाली, अर्धी कामं थांबले। तर त्याची चौकशी चालू आहे म्हणून वारंवार आम्हाला कळवलं जातं। तर ती कशा पद्धतीने चौकशी चालू आहे 1 वर्ष झालं त्या ठिकाणी, हा याच्यावर मला उत्तर द्यावं। सेतू माझ्या विषयात त्याबद्दल मी सांगतो, फूड प्रोसेस कंपनी झाल्या पुढच्या आठवड्यात आता उन्हाळ्यात दादा जलजीवनचा पण हा विषय अतिशय महत्वाचा आहे। पाण्याच्या विषयामध्ये 2 दिवसांनी बैठक लावतो। हा